फडणवीसांनी जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे। राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी असा दावा केलाय। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाटलांनी ही ऑफर धुडकावल्याचंही समजतंय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पद घेण्याची ऑफर दिलेली होती आणि याबाबतचा दावा करण्यात आलाय। मात्र जयंत पाटील यांनी आग्रहास्तव ही ऑफर धुडकावल्याचंही कळतंय। फडणवीसांनी जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली होती। राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी असा हा दावा केला। ज्यावेळेला अजित पवार गेले राष्ट्रवादी, त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस जयंतराव पाटील साहेबांना की तुम्ही या, तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो माझ्याबरोबर, तरी माझी त्यांनी काही ठराविक मंडळ तालुक्याच्या बोलवलं। मला हे रात्री आला की दादा तुम्ही उद्या सकाळी 9ला या। मी गेलो, प्रत्येकाला सेपरेट सेपरेट बोलवत होते, एकत्र असं बसलो किती 10-12 लोक की एकत्र बसून विचारतात कोणच बोलत नाही। म्हणून प्रत्येकाला म्हणते दादा म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, मला उपमुख्यमंत्री पद मिळते का होता? म्हणजे साहेब माझं स्पष्ट मत सांगतो, तुम्हाला अजिबात जायचं नाही, कारण ज्यांनी तुम्हाला या वयात पहिल्यांदा तिकीट दिलं, आमदार केलं, पुन्हा अर्थमंत्री केलं, अजून किती वर्ष, 10 वर्ष तुम्हाला अर्थमंत्री ठेवलं, 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली, चांगली खाती दिली, गृह खातं दिलं, त्याच्याशी आपण प्रतारणा करायची नाही। आणि जर आपण प्रतारणा केली तर लोकांना ते नाही पसंत पडणार नाही, मानवणार नाही। मला माझा काही मोठेपणा नाही, बऱ्याच लोकांचं सांगितलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय जाहीर केला की मी अजिबात भाजपमध्ये जाणार नाही। तर मग राज्य साखर संघाचे अध्यक्ष जे आहेत PR पाटील त्यांनी हा दावा केलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा त्यांनी दावा केला आहे। तर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत याबाबत बोलण्यासाठी जोडले गेले आहेत। अजित जी, तुम्ही ऐकलं असेल तर राज्य साखर संघाचे जे अध्यक्ष आहेत PR पाटील त्यांनी असा दावा केलाय की देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर दिलेली होती। किती तथ्य आहे या बातमीमध्ये? बघा, तथ्य आणि बाकीच्या तर गोष्टी याचा विचार आपण थोडा बाजूला ठेवू, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ पडून आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाला मान्य करत भारतीय जनता पार्टीच्या सोबत येण्यासाठी राज्यातल्या देशातल्या नेत्यांची चळवळ लागली। काय होतंय की ज्यांची बस चुकली आहे, आपण म्हणतो ना की ज्यांची एसटी चुकली आहे, ते आता वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करणं, अशा पद्धतीनं बातम्या सोडणं, हे सगळं करतील। पण या सगळ्यामुळं राज्यामधल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ते आपल्या लक्षात येते। त्याचं कारण असं की जनता विकासाच्या सोबत आहे, जनता कमळाच्या सोबत आहे, जनता मोदीजींच्या सोबत आहे, हे कळून चुकलं आहे।